Find me in the house of the Lord. देवाच्या मंदिरात मी तुम्हाला सापडेन. Today we celebrate 26 years of God's goodness, आज देवाच्या चांगुलपणाची 26 वर्ष आपण साजरी करत आहोत. God's mercy, देवाची दया and His faithfulness देवाचा विश्वासूपणा for the house of the Lord. देवाच्या मंदिरासाठी असलेला Vineyard Workers Church, विनयार्ड वर्कर्स चर्च, His vineyard, त्याचा विनयार्ड, त्याचा द्राक्षमळा, His altar, त्याची वेदी, His holy ground. त्याची पवित्र भूमी. And so people are connected to this house, तर लोकांचा संबंध आज या घराशी आहे. both in person and online. लोक व्यक्तिगत रीतीने या घरात येतात, आशीर्वादित होतात. लोक ऑनलाईन बघतात, आशीर्वादित होतात. 26 years of prayer, 26 वर्ष प्रार्थनेची गेली. 26 years of sermons preached, 26 वर्ष उपदेश सांगण्यात गेली. 26 years of songs being sung, 26 वर्ष प्रभूची गाणी गाण्यात गेली. 26 years 26 वर्ष tears have been wiped in this place. हे अश्रूचे वाहतात या जागेत लोकांचे ते पुसले गेले. 26 years 26 वर्ष lives have been changed लोकांची जीवन बदलली. right here in the house of the Lord. अगदी या जागेत देवाच्या मंदिरात. Praise God. 26 वर्ष त्याच्या अगोदरची वेगळी. You are not just attending this meeting, आणि तुम्ही केवळ या सभेला येताय एवढं नाही. you are encountering the glory of God. अहो या सभेला येऊन देवाच्या गौरवाला तुम्ही भेट देताय, दर्शन घेताय. You are meeting Jesus तुम्ही येशूंना भेटताय. because this ground is holy ground. कारण ही जमीन पवित्र आहे. Miracle walks here. चमत्कार इथे चालतो, ही वेदी पवित्र आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Most of you stepped in this place weak. तुमच्यातले जास्तीत जास्त लोक या जागेत येताना अशक्त, दुबळे असे आले. But you are walking out as a warrior. पण बाहेर जाताना तुम्ही योद्ध्यासारखे बाहेर जाताय. Praise God. हालेलुया. And that is how you face the world आणि अशा boldly. पद्धतीने तुम्ही धाडसाने जगाला तोंड देताय. You are taking up the challenges तुम्ही आव्हान घेताय. because कारण here you are made, here you are filled with power. इथं तुम्ही घडताय, इथं तुम्ही बनताय, इथं सामर्थ्याने तुम्ही भरताय. This is not the end of your story. तुझ्या कथेचा हा अंत नाही. This is the beginning of your story with power. तुझ्या कथेची सुरुवात आहे सामर्थ्याची. Amen. हालेलुया. In the house of the Lord, देवाच्या मंदिरात you become now तुम्ही आत्ता बनता. because कारण the power always carries power for now. सामर्थ्य नेहमी सामर्थ्य आत्ताला बाळगतं. Amen. आमेन. Every impossible things become possible. प्रत्येक अशक्य गोष्ट शक्य होते. Your hope rises. तुझी आशा वाढते. Your faith rises. विश्वास वाढतो. You can meet the devil face to face. आणि सैतानाला तुम्ही समोरासमोर भिडता मग. Amen. आमेन. And I'm telling you prophetically, आणि भविष्यवाणी पर रीतीनं प्रॉफिटिकली मी तुम्हाला सांगतो, we have just started. आपली फक्त आत्ताशी सुरुवात आहे. We have just started. आत्ताशी फक्त सुरुवात आहे. Many things are going to happen in the future. अनेक गोष्टी भविष्यात होणार आहेत. Yeah, I believe. Yes, अनेक because, गोष्टी भविष्यात होणार आहेत. because this altar is speaking. कारण ही वेदी बोलतीये. It spoke and it is speaking. ही वेदी बोलत होती, ही And वेदी it- बोलत आहे. And it will speak till Jesus comes. आणि ही वेदी येशू येईपर्यंत बोलत And राहील. nobody can stop his voice. आणि कोणी येशूंचा आवाज थांबवू नाही शकत. Nobody can stop his word. येशूंचा शब्द कोणी थांबवू शकत नाही. The oil in this house will never run out. या घरातलं तेल कधी संपणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. The oil in this house will never run out. या घरातलं तेल कधी संपणार नाही. रब खरब It will never dry up. आणि कधीही हे सुकणार नाही. Praise God. ही बहार नेहमी राहणार. We build this church हे चर्च आपण मानलं. and every brick has a testimony. प्रत्येक विटेत साक्ष आहे. God is about to do something great through our church. देव आपल्या चर्चद्वारे काहीतरी महान, दिव्य, भव्य कार्य करणार आहे. And those who move with this desire आणि या इच्छेनं जे लोक पुढे जातील and those who flow with this desire आणि जे लोक या इच्छेनं या चर्च सोबत माझ्या सोबत पुढे जातील will be part of the end time revival ते अंत काळातल्या संजीवनाचा भाग बनतील and will be ready for the rapture. आणि स्वर्गारोहणासाठी आपली तयारी होईल. That is what the Lord told me last night. प्रभू असं काल रात्री मला बोललाय. The enemy will come with the sword of death, आणि शत्रू मृत्यूची तलवार घेऊन येईल. but God will turn it into a weapon of life and salvation. पण देव त्या तलवारीला तारणाची आणि जीवनाची तलवार बनवून Because टाकेल. our church is a firebrand. कारण की आपलं चर्च अग्नीचा ब्रँड आहे. A firebrand for end time revival. अंतकाळच्या संजीवनासाठीचा आगीचा ब्रँड आपलं चर्च आहे. Get into the flow. बाबा या वाहतुकीत व्हायला लाग.
Don't get into all wrong people. चुकीच्या लोकांमध्ये नका जाऊ. Don't run after wrong prophets. आणि मी परत सांगतो आज, चुकीच्या संदेशांच्या मागे लागू नका. Your life will be ruined. जीवन बर्बाद होईल. Let the word of God arise. देवाचा शब्द वर येऊ दे. Only when the word of God arises, देवाचा शब्द जेव्हा वर येईल, walls will fall down. तेव्हाच कोट म्हणजे भिंत खाली पडेल. From this very spot, आणि इथून या स्पॉट God वरून speaks, देव बोलतो. and darkness cannot comprehend it. आणि अंधाराला नाही ते झेपत. This pulpit is already shaking hell. अरे ही वेदी ऑलरेडी नरकाला हादरवती, अजून काय हादरवायचंय? This pulpit is already building heaven for आणि ही you. वेदी तुझ्यासाठी स्वर्ग उभं करतीये. अजून काय बाकी बघायचं राहिलं काय, ऐकायचं राहिलं काय? Look, on this pulpit is the word of God. अरे या वेदीकडे बघ, इथं कराराचा कोश देवाचा शब्द आहे. This is the word of God on the pulpit. देवाचा शब्द या वेदीवर आहे. What will you get? काय मिळणार? The living water, जिवंत पाणी मिळणार आहे. bread of life, जीवनी भाकर मिळणार आहे. Healing, आरोग्य blessing, मिळणार, deliverance. आशीर्वाद, सुटका मिळणार आहे. ऑल सेन्स पासून जी आग लागली ना बेटा, विथ ऑल ह्युमिलिटी आय से, it still continues. praise God. And it will grow even furthermore. The word of God देवाचं वचन is a weapon, एक शस्त्र आहे. and it can fight the devil and defeat him. ते सैतानाशी युद्ध करून सैतानाला हरवेल. Your prayer became pillars for us, इथे प्रार्थना आपल्यासाठी स्तंभ झाल्या, स्तंभ. and fire fell like rain in this place. आणि या जागेमध्ये तुम्ही पाऊस पडतोय बोलताय, या जागेत पावसासारखी आग पडतीये, आग. And for 26 years, 26 वर्ष God stood behind this wood, देव या लाकडा मागे उभा आहे. and I am standing behind him. आणि मी त्याच्या मागे उभा आहे. In this place, blind eyes are opened. अरे या जागेत अंधे डोळे उघडतात. In this place, the deaf hear, या जागेत बहिऱ्यांना ऐकू the येतं, dumb speak, मुके बोलतात, the lame walk, लंगडे चालतात, the demons are removed. भूत निघतात, भूत या जागेत. दर शनिवारचा खेळ आहे हा. From blessing to blessing, आशीर्वादाकडून आशीर्वादात. this very place you came as a sick person, went out as a healthy person. In this very place तुम्ही आजारी म्हणून आला आणि आरोग्यवान म्हणून गेला. What you didn't see in this place, या जागेत तुम्ही काय नाही पाळलेलं. घसे बसलेले आलो, जाताना घसे उघडलेले घेऊन गेलो. in this place wounded hearts were mended, या जागेत जखमी हृदय बरी झाली. काय dreams बोलताय? lived once again. स्वप्न परत जागृत होऊन जगायला लागली. God saw my start. देवाने माझी सुरुवात पाहिली. Now you see me shining. तुम्ही मला आता चमकताना बघता. Praise God. Makeup does not change us much. It is the majesty of Christ's presence that changes us. मेकअप फारसा आपल्याला बदलत नाही. येशू ख्रिस्तांचं जे राजकीय गण इथे आलेलं आहे, ते आपले नक्षा बदलून टाकतात. You are proof तुम्ही पुरावा आहे, पुरावा that time in His presence leaves a mark, की त्याच्या सहवासातली वेळ खून सोडते. because you are wrapped in the obedience of God. कारण देवाच्या आज्ञा पालनात तुम्हाला पॅक केलंय. When you are wrapped in the obedience of God, आणि देवाच्या आज्ञा पालनात जेव्हा तुम्ही रॅप्ड म्हणजे पॅक होता, change is obvious. बदल होणारच आहे. बिकॉज यू ओबिडियंट, तू आज्ञा पालनात आहेस. You didn't just age, केवळ तू वयाने वाढला असं नाही. you ascended. ओ तू वरवर आला, उत्कर्षाला आला. You have been transformed because of His glory, त्याच्या गौरवामुळे तुम्ही बदललात. and you are still being changed from glory to glory. आणि अजूनही गौरवातून गौरवाकडे तुमचा बदल होतोय. From the pulpit to the parking. वेदीपासून पार्किंग पर्यंत. Every hand in our church carries the harvest. आपल्या चर्चच्या प्रत्येक हातात हंगाम आहे. Every person in my church carries the vision in his heart. माझ्या चर्च मधल्या प्रत्येक माणसाच्या हृदयात तो दृष्टांत आहे. The house the people tried to shake, जे घर लोकांनी हादरवायचा प्रयत्न केला, it still stands ते आजही उभं आहे. by the grace of God. देवाच्या कृपेवर उभं आहे. It still shines अजूनही चमकत आहे by the grace of God. देवाच्या कृपेनं. Because हालेलुया. God didn't just give us numbers, कारण देवाने केवळ आपल्याला आकडा, संख्या दिली एवढं नाही. He gave us nations. देश दिले देश, राष्ट्र दिलेत राष्ट्र. My wife translated in Marathi. मराठीमध्ये माझ्या बायकोनी माझं भाषांतर केलं. I spoke in English. मी इंग्लिश मध्ये बोललो. Together we spoke heaven down to you. एकत्र आम्ही स्वर्ग खाली उतरवलाय तुमच्या कानावर. And together we spoke heaven's will for you. आणि एकत्र आम्ही दोघांनी मिळून स्वर्गाची इच्छा तुमच्यापर्यंत पोहोचती केली आहे. Because Jesus is the word कारण येशू शब्द आहे, and I am His voice. मी त्याचा आवाज आहे. And she is my voice for Maharashtra. आणि महाराष्ट्रासाठी ती माझा आवाज आहे. कोण ती? हीच ती.
And so the word of God runs in two tongues, तर देवाचा शब्द इथे दोन भाषेत जातो, one in English, one in Marathi, एक इंग्लिश एक मराठी, but one spirit. पण एक आत्मा. Praise God. आमचा आत्मा तुम्हाला कधी डिवाइड दिसणार नाही. See, my wife carries this mantle, माझ्या बायकोवर हा जगा उतरलाय and I believe my daughter carries the devotion. आणि माझा असा विश्वास आहे हीच भक्ती माझ्या मुलीत येईल And together we are a divine triangle. आणि एकत्र आम्ही एक दैवी त्रिकोण बनू. As for me and my house, मी आणि माझे घराणे we will serve the Lord. आम्ही देवाची सेवा करू. आमेन, आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.